तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली या ठिकाणी. विशेषतः आम्ही पहिले गोव्याला फिरायला गेलेलो होतो. सर्वप्रथम आमचा प्लॅन असा होता की गोव्यातून फिरून आल्याच्या नंतर कुठेतरी जंगलात आउटिंगला जायचं आणि त्या ठिकाणी हाताने मडक्यावर शिजवलेलं चिकन खायचं, हा आमचा मेन प्लॅन होता. आणि त्या हिशोबानेच तुम्ही हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता. ही एक नदी आहे, नदीच्या किनारी आम्ही आलेलो आहोत आणि तिथं आम्ही चिकन वगैरे विकत घेतलेलं आहे, मसाले विकत घेतलेले आहेत. मसाले विकत घेतल्याच्या नंतर छोटं मोठं जे काही शिजवण्यासाठी लागणारं साहित्य आहे ते सर्व घेतलेलं आहे. आणि ह्या नदीकिनारी आम्ही आता चिकन शिजवण्याचा प्लॅन करणार आहोत. चूल आम्ही मांडलेली आहे. तर आपण यापुढे पाहूयात आपण जो सेटअप कसा रेडी केलेला आहे. जंगलातून जिथं आपल्याला चिकन शिजवायचे त्या डेस्टिनेशनवर चाललेलो आहोत. मी यांचा सप्लिमेंटरी माणूस आहे. ॲडिशनली आमचे दत्ताभाऊ जे आहेत ते पुढे गेलेले आहे की जे की कांदा कापणारे आहेत. आणि मेन आमचा जो कुक आहे मिस्टर मंगेश सिंगकर, तो पण आमच्या सोबत आहे. तर चला आपण जाऊयात जिथे चिकन आपलं शिजतंय त्या ठिकाणी. आणि त्या हिशोबाने आम्ही चिकन घेऊन आलेलो आहोत आज जंगलामध्ये खास करून आम्ही चिकन शिजवलं. तुम्ही साईडला पाहू शकता, सुंदरसा नजारा दिसलेला आहे. जसं की नदी वाहते आहे, आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि नदी किनारी आम्ही एक स्पॉट हायलाईट केलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, पाणी आहे. हे आमच्या ग्रुपचे सर्व मिस्टर दत्ताभाऊ हाय हॅलो हां. तर ते कांदा कापत आहेत आणि अतिशय सुंदर त्यांनी कांदा कापलेला आहे. इथे लाकडं गोळा केलेले, तेल आहे. आणि हे आमचे लीडर यांनी जस्ट आता चूल पेटवलेली आहे आणि ते आता अन्न शिजवण्याच्या तयारीत आहे. चिकन धुण्याचं काम चालू आहे आणि हा जाळ दत्ताभाऊ आमचे कांदा कापण्यात व्यस्त आणि मी काहीतरी व्हिडिओ काढण्यात व्यस्त. ते चिकन आमचं धुवून रेडी झालेलं आहे. कांदा आणि टोमॅटो पण कापून झालेला आहे. चूल रेडी आहे. सर्वप्रथम तेल टाकूयात. तेल टाकून आपण चेक करतोय की खालून किती गरम आहे किती नाही. आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि आता वरून कांदा टाकतो आहोत, सोबत टोमॅटो पण. सर्व काही झाल्यानंतर मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या जेणेकरून ते एकजीव होईल. एकदा का कांदा आणि टोमॅटो शिजून रेडी झाल्यावर आपण सर्व प्रकारचे मसाले यात टाकूयात. आपण पाहतोय की चिकन 65 मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला हे सर्व मिश्रण आपण टाकलेलं आहे. सर्व मिश्रण आता रेडी झालेलं आहे. चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ टाकूयात. आणि हे आमचे शेफ मिस्टर साल्ट वरून साल्ट टाकत आहेत. मटक्यातलं चिकन शिजायला रेडी आहे. आता ते जंगल, हे वाहतं पाणी, ही आमची चूल आणि हे त्यावर शिजलेलं छानसं मटण. पहा तरी कशी एकदम कडक आणि छान आलेली आहे. आणि येत्या 10 मिनिटात ती खाण्यासाठी रेडी होणार आहे. तरी सर्वांनी आस्वाद घेण्यासाठी तयार राहा. वर करून दाखवा. हां, छानपैकी मस्त शिजलेलं आहे आणि छान तरी पण आलेली आहे आणि हे खाण्यासाठी आता पूर्णपणे रेडी आहे. तर एकंदरीत हे शिजलेलं चिकन आहे जे की रेडी आहे, जे आम्ही खाण्यासाठी सर्व केलेलं आहे. आणि सुंदर असं मसालेदार चिकन रेडी आहे. सोबत आहे कांदा, लिंबू आणि त्यासोबत आहे स्प्राईट. मस्त पार्टीसाठी एन्जॉय करत आहोत. आणि अजूनही हे शिजलेलं चिकन रेडी आहे. कमी पडलं तर येतच राहील. प्लस जेवण झाल्यानंतर मस्त कलिंगड आम्ही खाण्यासाठी ठेवलेलं आहे. वॉटरमेलनचा आस्वाद आम्ही नंतर घेणार आहोत. खूपच छान आणि मस्त असं स्मोकी फ्लेवर चिकनला आलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद. शब्बा खैर. गुड नाईट नॉट गुड नाईट. सुंदर आणि मसालेदार चिकन फस्त करण्यात आम्ही व्यस्त आहोत. आणि हा शेवटचा स्मोकी फ्लेवरचा एक राऊंड तो आमच्याकडे आलेला आहे. मस्त एन्जॉय झालं आणि सगळं जेवण वगैरे झालं, सर्वांचं खाऊन झालं आणि ये येडे पळून गेले. आणि शेवटी जे काय राहिलेलं मटेरियल आहे ते गोळा करून मला आणायला लावलं. माझी अवस्था अशी झाली आहे की त्याला सोडून येऊ शकत नव्हतो आणि यांना शिव्या पण देऊ शकत नव्हतो. त्यामुळं आणण्याशिवाय पर्याय नव्हता.